आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। माणुसकीची त्रेधातीर पीठ आणि सत्ताधाऱ्यांनी केली लोकशाहीची फरफट। अनेक वर्ष हुकुमशाहीची राजवट असलेली सारसोली ग्रामपंचायत पाहायला मिळते। चणेरा विभागातील सुडकोली बुरुमखानमधील 60 ते 65 वयोगटातील 2 विधवा महिलांवर अन्याय करत केले बेघर। रायगड स्वाभिमानने पाठपुरावा केल्यानंतर 2011 पासून ग्रामपंचायत ते वरिष्ठ कार्यालयापर्यंत होत आहे राजकीय बळाचा वापर होत असल्याचं भयान वास्तव पुढे आले आहे। न्यायापासून वंचित असलेल्या महिलांनी संबंधित कार्यालयात खेटे मारून पुरता मेटाकुटीला आल्या। या महिलांची आजवर कोणीही दाद फिर्याद घेतली नाही। अखेर पत्रकारांशी संपर्क करून केली विषयांची पोलखोल। रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील ग्रुप ग्रामपंचायत सारसोली येथील भयानक प्रकार या महिलांनी केला उघड। गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी राजवट असलेल्या गलिच्छ आणि घाणेरड्या राजकीय हुकुमशाही पद्धतीने केलेल्या अन्यायामुळे मानवजातीला मान खाली घालावी लागते असेच म्हणावे लागेल। अक्षरशः 2 निराधार गरीब ज्येष्ठ नागरिक विधवा महिलांवर बेघर होण्याची पाळी आणणे हा घृणास्पद प्रकार येथील गाव पुढाऱ्यांनी हुकुमशाही राजवटीने केले आहे। चक्क श्रीमती सुवर्णा सुरेश पाडगावकर यांच्या घराच्या जागेत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दुसऱ्या व्यक्तीला घर बांधण्यास परवानगी देऊन घरकुल बांधून केले मोकळे, तर या महिलेची जागा फस्त केली वर त्याच महिलेला दमदाटी करून बेघर करून टाकले। तसाच प्रकार श्रीमती रसिका रमेश चितळकर या महिलेच्या बाबतीत घडला। तिच्या तर सामायिक 7-12 जागेत अतिक्रमण करून परक्या व्यक्तींना जागेसहित घरे बांधून दिल्याचे धक्कादायक बाब त्या विधवा असहाय्य महिलेनी कॅमेऱ्यासमोर मांडली। या बाबतीत ग्रामपंचायतीसह संबंधित कार्यालयात लेखी तोंडी म्हणणे मांडून देखील पदरी निराशाच। माणुसकीची थट्टा मांडून केलेलं वर्तन जगासमोर केवळ रायगड स्वाभिमान न्यूजच्या टीमने आणले समोर। या 2 असहाय्य निराधार विधवा महिला रायगड स्वाभिमान न्यूजच्या शोधात होत्या। त्यांची व्यथा ऐकून प्रत्यक्षात जागेवर या टीमने जाऊन वस्तुस्थिती पाहिली आणि तेथेच या महिलांनी त्यांच्यावरील होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचून घडलेला प्रकार सांगितला। तो त्यांच्या तोंडून ऐका। माझं नाव रसिका रमेश चिखलकर। रसिका रमेश चिखलकर। तुम्ही ह्याच गावच्या का? हो, याच गावचे। आणि तुम्ही जे आम्हाला आणले ते कशासाठी आणलेलं? हे जागेच सांगण्यासाठी तुम्हाला आणलंय। जागेचं ही जागा म्हणजे काय नक्की? ही जागा माझी सासरी आहेत ना, महादेव पांडुरंग चिखलकर, त्यांची ही मिलकतीची जागा आहे। तर ती गेली 2011 पासून ह्या लोकांनी इथे घरं बांधली। पंचायतीकडे हर एक वेळा 2011 पासून मी हरकती दिलेल्या असताना पंचायत एक वेळा येऊन सुद्धा ह्यांचं काय बांधकाम वगैरे बंद केलं नाही। त्यांना असिस्टमेंट वगैरे पण दिले त्यांनी 2011। मग तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही, सगळी मोकळी जागा होती आमची। आम्ही शेती करायचो, आम्ही भात गवत करायचो आम्ही ह्याच्यात। त्यांना घरं बांधायला पंचायतीने दिली? पंचायत बोलते की आम्ही दिली नाही म्हणून। मग त्यांनी असिस्टमेंट कसे दिले? त्यांना सगळ्यांना 8 असिस्टमेंट दिले त्या लोकांना। पण इथला कोणतरी असेल ना देण्यापैकी? तेच ना। आता तेच ते आपल्यालाच नाही माहिती कोणी दिली ती 2011ला। फक्त एवढंच की आम्हाला 3 भावांची मिलकत असताना हे मधुकर पांडुरंग चिखलकर आहेत, त्यांनी ते 2 भावांची नावं गाळ करून आम्हाला त्यांच्या एकट्याच्या नावावर ही प्रॉपर्टी केली होती त्यांनी पहिले आधी। तेव्हा ज्या वेळेला मला 2002चा 7/12 मिळाला त्यावेळेला आम्ही तो 7/12 बघितल्याच्या नंतर आपल्या तलाठी ऑफिसला गेले। तिथे गेले तर त्यांना ते दाखवलं मॅडमना। तर त्यांनी दिलं, मशिलकर मॅडम होत्या त्या। तर त्या म्हणतात की अहो असं कसं केलं? तर त्यांना बोलून घेतलं, अहो तुम्ही 2 माणसं त्यांची असून तुमची कसं तुम्ही हे केलं? त्यांना हे जिवंत असताना तुम्ही मारलत कसं? एवढं पण ते बोलले। आणि ते जाऊन मी 2002चा 7/12 मला मिळाला तशी जाऊन मग मी ते सगळं काही केलं। खोटी फसवणूक होती ती, मी सगळ्यांची नावं टाकून मी सगळं करून घेतलं ते। बरं, मग आता नावं तुमची आहेत का? 7/12ची नाव। मग ती 7/12ची नावं आणि तो 7/12 तो तसा जोडून पुन्हा ग्रामपंचायतीकडे दाखवला की तलाठीकडे किंवा ग्रामपंचायतीकडे? किती वेळा दिले त्यांच्या? हो, तरी 11 वर्षामध्ये काही केलं नाही त्यांनी आमचं। त्यांचं उत्तर काय आहे त्या गोष्टीवर? ते काय म्हणतात की जमीन तुम्ही मोजून घ्या आणि मोजणीच्या वेळेला आम्हाला बोलवा।
आता जमीन माझी, मी आता तुमची सरकारी मोजणी करून हे केली, मोजली, ह्यांना कशाला बोलवायचं? आता परत तुम्ही मोजली ही जागा? हो, किती मोजली. गट नंबरची मोजली? 172 गट नंबर. 172 गट नंबरची मोजणी 172, केली. आणि हा. अशी जागा किती आहे तुमची इथे? अशी जागा सरासरी एकूण 22 गुंठ होईल, म्हणजे समजा 20 नाही, गुंठ समजा. दुसरा एक गट नंबर हो, आहे ना मॅडम? 174 गट नंबर. 174. हा, त्याची मी आता आपण उभे आहोत तो कुठला गट नंबर? 172 गट नंबर आणि आहे. 174 कुठे आहे? पलीकडे. पलीकडे. हो, पण नेमकं तुमचं म्हणणं कुठल्या जागेमध्ये अतिक्रमण आहे? 172 ला. 172 म्हणजे हा, आपला आपण उभी आहोत ना, हे 2 घर 172 ला. 172 ला अतिक्रमण आहे, अतिक्रमण आहे. 174 ला नाही 74 ला पण आहे, आहे. पण काय माहितीये, मोजणी न करता ही घरं बांधून दिलीत पंचायतीने. म्हणजे तिला मोजणी अजून करायला हा, पाहिजे. मोजणी करा, बरं, हा. पण हिची ऑलरेडी मोजणी हा, झालेली आहे. हो हो हो, हा, मग झालेली आता आहे. ह्याची तुम्ही तक्रार वगैरे कुठे आता केलेली आहे का सध्या? नाही, आता तुमच्याकडेच करायची आम्हाला. हा, म्हणजे हा. त्याच्यासाठी तो तुम्हाला हा- न्याय मिळत नाही म्हणून न्याय आम्हा मिळत media- नाही म्हणून. हो हो, बरोबर बरं. आहे. बरं, ठीक आहे, हं. ओके. बघा, हे होत्या सुवर्णाताई चिखलकर, रसिका रसिका चिखलकर ताई आपल्या समोर ही तक्रार घेऊन आलेले आहेत. त्यांच्यावर खूप मोठा असा अन्याय झालेला आहे. यांची जागा यांच्या चुलत दिराणी आधी त्यांच्या नावावर सासऱ्यांनी. होती. सासरे किंवा दीर कोण हा, तुमचे हा, म्हणजे हा. तुमच्या बरोबर, नातेवाईकांनी त्यांच्याच नावावर असली अशी एकत्र कुटुंबाची जागा होती आणि यांची नावं वगळता त्यांच्या नावावर करून त्यांनी इतर लोकांना दिली. आणि यांना जशी माहिती पडली त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर माहिती काढून ती वारस नोंद करून घेतली आणि त्याच्या संदर्भात ग्रामपंचायत सारसोली ना, सारसोली, हो. सारसोली ग्रामपंचायतीमध्ये कायदेशीर अर्ज वगैरे पत्रव्यवहार करून दाद मागितली असता त्यांनी सांगितले तुम्ही रीतसर आणखी मोजणी करून घ्या. हो. ताई, ह्या गोष्टी ही मोजणी केलेली तुम्ही त्यांना कल्पना दिली का? अहो, त्यांच्याकडे मी लेटर दिलेले आहेत मोजणीचे. म्हणजे मोजणी केलेली असताना पुन्हा नकाशाही पुन्हा यांची दिलेले आहेत. दिशाभूल करतायत, याच्या हां. पाठीमागे नक्की कोणाचं हात आहे? आणि वेळोवेळी ही सारसोली ग्रामपंचायत ही चर्चेचा विषय बनत चाललेली आहे. केवळ ही बेकायदेशीर जागा, एखाद्या मालकीची जागा वैयक्तिक व्यक्तींना देऊन तिथे घरं बांधण्याचा यांना कोणी अधिकार दिलेला आहे? कोणाच्या जोरावर हे सगळं प्रकार चाललेला आहे? हा मोठा गंभीर विषय आहे. याचं नक्कीच दखल सर्व स्तरावर घेतली पाहिजे असं आमचं. माझी इथून आहे जागा पूर्ण ते त्या तिथपर्यंत मला एवढे फसवणूक केले या या इकडे या. बस, चला या आता. हे बघा, हे इथपर्यंत हा, आहे. इथून घ्या. इथून माझा हा पहिले जाणं येणं होतं आमचं इथून. ही वटी होती पहिली त्यांची, आमची वटी इथं होती. हा पूर्ण गल्ली अशी येते. बरं, आणि तुमचं नेमकं घर कुठं होते? आमचा घर इथे होतं, इथे. आणि हा त्यांनी बांधलं. इथे घर होतं. हो, आणि हा हे- काढला त्यांनी हां. आणि हा बांधला इथे. आणि मग हे घर बांधताना तुम्हाला विचारलं नाही? नाही विचारलं कोणीच नाही. आणि मी मीटिंग घेतली, तुमचं घर होतं ते हे कुठे आहेत त्याचे? सगळं नेले उचलून, काही ठेवलं पाडलं? नाही. हो, भांडी पण नाही ठेवली, काय नाही ठेवली, सगळं नेलं. असं? हे पण पावत्या होत्या घराच्या, त्या पण नेल्या. हे बघा, आणि खालून त्यांनी तेवढं पाडलंय बघा. हे बघा, हे पूर्ण खड्डा केलाय. हे काय? हे कोणी खड्डा केला? हे आता खालची राहणारे कोण? हा, दुसऱ्यांनी हा, हे खड्डा केला पण म्हणजे. हा याला एवढा टच लावून करतात. बरं, असू द्या. तुम्ही या संदर्भात कारवाई BDO-कडे केली मगाशी ते म्हणाला. सर्व केलं तर आता अर्ज आहे ना म्हणता? हा. हां. किती वेळा जाऊन आले, काही कोण दखल घेत नाही. मीटिंग घेतली, कोणी दखल घेत नाही काही. बरं, पण आणि का माझ्या अर्ज मुलाला तक्रार पण- केलेली आहे ना? तक्रार केलेली आहे केलेली ना? आहे. चला, ठीक आहे, ठीक आहे, ओके. श्रीमती रसिका रमेश चितळकर, राहणार चणेरा, सुडकोली, बुरुमखान येथील मूळ रहिवासी असलेल्या विधवा महिला आहेत. सध्या राहायला रेवदंडा चौल. तर श्रीमती सुवर्णा सुरेश पाडगावकर या देखील विधवा महिला असून तेथील रहिवासी आहेत. या सध्या राहायला पेण येथे. दोन्ही महिलांचे वेगवेगळे विषय असून त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तरी वस्तुस्थिती पाहून या दोन्ही महिलांना योग्य न्याय देण्याचे महान कार्य शासन दरबारी मिळेल का, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.